उल्हासनगर मनपाची शाळा क्रमांक 9 नवीन भव्य इमारत तयार झाल्यानंतर कोऱ्या पांढऱ्या भिंती चांगल्या शैक्षणिक आणि सुशोभित कराव्या असे आमच्या रागिनी मॅडम आणि सगळे शिक्षक यांनी सुचवले आणि याला सर्व शिक्षक स्टाफ ते आनंदाने होते. पण यासाठी खर्च येणार होता. परत आम्ही सर्वांनी कंबर कसली सर्व हितचिंत मित्रमंडळी नातेवाईक इतर शाळांचे शिक्षक आपल्या मनपाचे सेवानिवृत्त शिक्षक आमच्या आव्हानाला प्रतिसाद देत भरभरून आर्थिक मदत करतात आणि आमचे शाळा क्रमांक 24चे शिक्षक वृंद आम्ही फक्त इतरांना आव्हान नाही केलं तर आम्ही सुद्धा आमच्या शाळेसाठी आपल्यापर्यंत आर्थिक मदत केली आणि आपल्या सर्वांच्या अमूल्य मदतीमुळे आमच्या भिंतीवर शैक्षणिक चित्र सुविचार आकाराला आणि बालक दिनाच्या दिवशी या भिंती कोरल्या आणि हे सर्व शक्य झाले आपल्या उदार देवी यांनी. हे आम्ही विनयाने सांगू इच्छितो. आपल्या मोलाच्या मदतीमुळे आपण सर्वांनी शाळेला मदत केली त्याबद्दल आम्ही आपले आभार मानून किंवा धन्यवाद देऊन परके न करता आपल्या ऋणातच राहू. असाच तो आमच्यावर आपल्या शाळेवर विद्यार्थ्यांवर लक्ष द्यावा. आपले शिक्षक आणि यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही तर विषय घेतलेला होता आणि ह्या विषयामध्ये सुरुवात खूप छान सुरुवात आपल्या माजी शिक्षिका आचार्य यांनी खूप आम्हाला सहकार्य केलं. चित्रकार शोधण्यापासून तर ही आहे ना त्याला ही जी मुलाची साथ होती आणि मॅडमने फक्त सांगितलं मॅडमने नंबर दिला. काळजी सरांचं खूप सहकार्य आम्हाला मिळालं आहे. त्यांनी हे सुंदर त्यांनी निर्माण केली. मॅडमने फोन नंबर देण्यापासून आणि मेन म्हणजे आर्थिक मदत एवढं बजेट होतं त्याला मी एवढे देते बाकी तुम्ही बघा. आणि ह्या शब्दामुळे खूप मोठं बळ आम्हाला मिळालं आणि आम्ही सगळे शिक्षक मॅडमच्या मार्गदर्शनाखाली सगळे कामाला ते फक्त मी नाव असते. मनपा शाळा क्रमांक 24 शाळेच्या भिंती पेंटिंगसाठी खालील देणगीदार आणि अमूल्य मदत अर्थातच विद्या आचार्य मॅडम, तन्मय मोरे, सुमन सुतार मॅडम, कुमार ज्वेलर, नारी शॉ, महेंद्र मोरे, गौतम लोखंडे, हर्षदा बागूर, गौरव हिरे, सुनील राऊत, अश्विनी विद्ये या सर्वांनी अतिशय मोलाची मदत आम्हाला केलेली आहे आणि त्यांच्या मदतीवरच आम्ही आपली सुंदर शाळा सजावट करू शकतो. त्यानंतर सर्व शिक्षक रागिनी लोखंडे मॅडम, नामदेव काळे सर, वनिता तामणार मॅडम, स्नेहल विशे, विजया मोरे, सुनीता पाटील, रजनी सोनवणे, वैशाली झोपे, धनाजी पवार, पल्लवी मॅडम, अनिता शिरसाट, कार्तिका मॅडम यांनी सुद्धा आर्थिक योगदान दिलेले आहे. आपल्या सर्वांना मनपूर्वक थँक्यू. आपल्या शाळेच्या थँक्यू. शाळेशी असलेलं नातं अजूनही त्यांच्या मनात घट्ट आहे. एका शब्दावर मॅडमने 10,000 रुपयाची देणगी दिलेली आहे शाळेसाठी. ही आहे ती फक्त पुढे व्हा हा आधाराचा शब्दच आमच्यासाठी खूप मोठा होता. शेवटी आम्ही एवढंच म्हणतो पानपणे फेडून शाळेत आम्ही त्यांच्या ऋणातच राहू पण छोटासा त्यांचा सत्कार तुम्ही करणार.
सुनेत्रा सर आमच्या मॅडमचे मिस्टर शब्द एक टाकला पुढे हो मी आहे तुझ्या मागे एवढा मोठा मोलाचा जो शब्द आहे त्याच्यानेच आम्हाला खूप भारी येते आणि एक एक पाऊल जसं पुढे टाकत गेलो हे सगळं काही एका टप्प्यात पूर्ण झालेलं नाही आहे का जसं आम्हाला देणगी मिळत गेली त्याप्रमाणे आम्ही पेंटरला बोलवत गेलो आणि हे 2 टप्प्यात काम पूर्ण झालेलं आहे आता 0 रुपये होते आणि त्या 0 रुपयाचे आज 1 लाखापर्यंत मजल गेलेली आहे आमची आणि 1 लाखाचं काम आम्ही पूर्ण केलेलं आहे मराठी शाळा हे आमचं मजबूत जहाज या कॅप्टनने किती अडीअडचण येऊ दे काही असू दे 24 तास एकच विचार शाळेसाठी आपल्याला काहीतरी करायचं झोपेतून जाग आली तरी विचार फक्त शाळेचा 24 तास माझी शाळा माझ्या कोऱ्या भिंती नवीन काहीतरी करता येईल का गुगल काय सगळं म्हणजे सर्च आणि सर्च एकदम चालू असतं मुलांसाठी शिक्षकांना मार्गदर्शन मुलांना आपल्या स्कॉलरशिपमध्ये मुलांचा नंबर यायला पाहिजे पास व्हायला पाहिजे नवीन काहीतरी असलं तर आपल्या मुलांपर्यंत जायलाच पाहिजे हा रात्रंदिवस ध्यान घेणार आमच्या कॅप्टन तो रागिनी लोखंडे मॅडम यांचा सत्कार आणि सगळे शिक्षक आपल्या संबंधीने करू इच्छितो याच्यापेक्षा आम्ही जास्त नाही काढू शकतो आमचा कॅप्टन मजबूत आहे म्हटल्यानंतर आमची नाव कधीही डळमळणार नाहीये कितीही वादळ येऊ दे